मित्रांनो, आज मी तुम्हाला एका खूप छान पुस्तकाची समरी देणार आहे, ज्यामुळे माझा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदललाच, पण मी पैशाच्या बाबतीत कुठे चुकत होते याची सुद्धा मला जाणीव झाली। त्या पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड पुअर डॅड। हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिले आहे। रॉबर्ट हे अमेरिकन प्रसिद्ध व्यापारी व लेखक आहेत। आतापर्यंत त्यांच्या या पुस्तकाच्या 27 लाख प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत। त्यांनी सांगितलेले सूत्र वापरून लाखो लोक श्रीमंत झाले आहेत। तुम्हालाही ते सूत्र समजून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। रॉबर्ट यांचे दोन वडील असतात, श्रीमंत वडील व गरीब वडील। एक त्यांचे खरे वडील व दुसरे त्यांच्या मित्राचे वडील। पहिले वडील खूप सुशिक्षित व हुशार असतात। त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले असते व चांगली नोकरी करत असतात, पण ते श्रीमंत नसतात। दुसऱ्या वडिलांचे शिक्षण कमी असते, पण ते शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात। दोघेही रॉबर्टला वेळोवेळी सल्ले देत असतात, पण दोघांचे सल्ले एकमेकांच्या विरोधात असतात। जसं की गरीब वडील सांगायचे, पैसा हा सर्व दुःखाचे मूळ आहे, व श्रीमंत वडील सांगायचे, पैशाची कमतरता सगळ्या दुःखांचे मूळ आहे। गरीब वडिलांना असे बोलायची सवय होती, आपल्याला हे परवडणार नाही, व श्रीमंत वडील म्हणायचे, मला ही गोष्ट कशी परवडेल। जेव्हा तुम्ही म्हणता मला हे परवडणार नाही, तेव्हा तुमचा मेंदू काम करायचे बंद करतो। जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता मला हे कसे परवडेल, तेव्हा तुमचा मेंदू काम करायला सुरुवात करतो। पण याचा अर्थ असा नाही की सर्वच गोष्टी विकत घ्या। पहिले वडील सांगायचे, तू खूप अभ्यास कर म्हणजे तुला चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल, तर दुसरे वडील सांगायचे, खूप अभ्यास कर म्हणजे एखादी कंपनी तू विकत घेशील। पहिले वडील सांगायचे, पैशाच्या बाबतीत जास्त रिस्क घ्यायची नाही, नेहमी सेफ राहायचं, तर दुसरे वडील सांगायचे, रिस्कचे व्यवस्थापन व्यवस्थित करायचे। पहिले वडील नेहमी सांगायचे, मला पैशात अजिबात इंटरेस्ट नाहीये, माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत। दुसरे वडील म्हणायचे, पैशात खूप मोठे सामर्थ्य आहे। दोन्ही वडील जेव्हा सल्ले देत होते तेव्हा त्यांचे वय 9 वर्ष होते। तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की ते त्यांच्या श्रीमंत वडिलांचे सल्ले ऐकणार व ते अंमलात आणणार। या पुस्तकात श्रीमंत वडिलांनी रॉबर्टला 6 धडे दिले आहेत। त्या धड्यामध्ये जे महत्त्वाचे सूत्र त्यांनी सांगितले ते मी आता तुम्हाला सांगत आहे। त्यांनी ॲसेट व लायबिलिटीची खूप सोपी व्याख्या केली आहे। ॲसेट म्हणजे तुम्हाला पैसे बनवून देतात व लायबिलिटी पैसे तुमच्या खिशातून काढून घेतात। श्रीमंत लोक नेहमी आपले ॲसेट वाढवायचे प्रयत्न करतात, गरीब व मध्यमवर्गीय लोक नेहमी लायबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात, जे त्यांना ॲसेट वाटतात। गरीब व मध्यमवर्गीय लोक काय करतात, महागडे कपडे, महागडे मोबाईल, महागड्या गाड्या अशा वस्तूवर खर्च करतात, जे त्यांना पैसे बनवून देत नाहीत व त्यासाठी ते कर्ज काढलेले असते, त्यात या लोकांचे जास्त पैसे जातात आणि नंतर त्या गोष्टी विकायच्या झाल्या तर त्याची खूप कमी किंमत येते। त्या सर्व गोष्टी लायबिलिटीमध्ये येतात, ज्या तुमच्याकडून पैसे काढून घेतात। श्रीमंत लोक अशा ठिकाणी पैसे गुंतवतात जिथे त्यांना चांगला रिटर्न भेटेल, जसे की स्टॉक्स, बॉन्ड्स, बौद्धिक संपत्ती। जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे। लेखक म्हणतात, तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे ॲसेट्स वाढवा, गरीब व्हायचे असेल तर लायबिलिटी वाढवा। जेव्हा तुमचे ॲसेट्स पैसे कमवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या घ्या। लेखकांनी त्यांचे ॲसेट मजबूत बनवले व ते जेव्हा पैसे कमवून द्यायला लागले तेव्हा लेखकांनी त्यांची पॉश कार 1 रुपयाही कर्ज न घेता विकत घेतली। श्रीमंत वडिलांचे हे खूप वाक्य महत्त्वाचे आहे। गरीब व मध्यम वर्ग पैशासाठी काम करतो, श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात। लेखकांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे, तो म्हणजे श्रीमंत वडील सांगायचे, तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर द्यायला शिका। ते नेहमी त्यांच्या कमाईतला काही भाग दान करायचे। ते सांगायचे, आपण जे देतो ते परत 10 पटीने आपल्याकडे येते। गरीब वडील म्हणायचे, जेव्हा माझ्याकडे जास्त पैसे येतील तेव्हा मी ते दान करेन, पण त्यांच्याकडे कधी जास्त पैसे आलेच नाहीत। रॉबर्टच्या श्रीमंत वडिलांचे हे सूत्र खूप सोपे प्रभावी आहे। मी सुद्धा माझ्या जीवनात असे लोक पाहिले आहेत, ज्यांना पगार 10,000 आणि मोबाईल घेतला 50,000चा, ते पण कर्ज काढून, आणि मग कर्ज फेडत बसायचं। असे पण लोक आहेत, पगार 25-30 हजार व गाडी घेतली 10 लाखाची, त्यासाठी कर्ज तर काढलेच, पण वेळ आली तर बायकोचे दागिने पण मोडावे लागतात। का तर प्रतिष्ठेचा प्रश्न। हीच लोक नंतर त्यांच्या बॉसला, कंपनीला कमी पैशासाठी जबाबदार धरतात। काही विद्यार्थी 8-8 तास क्रिकेटचे सामने पाहत बसतात, ज्या दिवशी सामना नसेल त्या दिवशी जुने सामने पाहत बसतात। त्या सर्व गोष्टी लायबिलिटीमध्ये येतात, ज्या भविष्यात तुम्हाला काही रिटर्न देणार नाहीत। हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या क्षेत्रातील एखादा पैसे व्यवस्थापनासंबंधी सेमिनार अटेंड करा, एखाद्या तुमच्या क्षेत्रातील पुस्तक वाचा, जेणेकरून तुमच्यासाठी हिताचे ठरेल व तुम्हाला भविष्यात खूप चांगला रिटर्न मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल किंवा विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे। थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.